श्री साईबाबांच्या पावनभूमीत नुकतीच पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नावलौकिक संघटनेच्या राज्य कमिटी व राज्यातील विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश अध्यक्ष नारायण ढेबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी मागील कामाचा आढावा घेऊन साईनगरीत एप्रिल महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशन व कार्यशाळा याविषयी सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। या बैठकीस पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जरहाड, संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्र बनकर, सचिव अर्जुन आरगडे, गणेश खेमनर, विकास भडकवाड, असफाक पिंजारी, अण्णा घुले, गुलाब वाघ, अनिल मोरे, अशोक बोखोटे, मारुती चौधरी, अंबादास सरोदे, कय्यूम शेख, रफिक शेख, आरिफ शहा आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। प्रसंगी या आगामी राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाविषयी अधिक माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। नमस्कार, मी नारायण ढेबे, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य। आज आमची वार्षिक सभा आणि त्याचबरोबर शिर्डी येथे जे येऊ घातलेलं संमेलन आहे, राष्ट्रीय संमेलन आहे, राष्ट्रीय संमेलनासाठीची जी तयारी आहे त्यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलो होतो। वेगवेगळ्या विभागाचे अध्यक्ष आणि त्यामध्ये काम करणारे विविध पत्रकार यांनी एकत्र येऊन आज चर्चा केली की हे अधिवेशन यशस्वी कसं करायचं। आमच्या पत्रकार सेवा संघाचे उपाध्यक्ष बनकर साहेब आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली हे पत्रकार संमेलन होत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे आणि त्याचबरोबर इतरही काही गोष्टी या ह्याच्यामध्ये होणार आहेत, अधिवेशनामध्ये होणार आहेत। तर आमचे जे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, रामनाथ जराड साहेब आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची सगळी टीम कार्यरत असून येणारं जे अधिवेशन आहे ते एकमुखाने आणि एकत्र सगळ्यांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारांना इथं बोलवून ते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आज आलेलो होतो। धन्यवाद। पावनभूमीमध्ये आमच्या पत्रकार सेवा संघाची जी राष्ट्रीय टीम आहे, संस्थापक अध्यक्ष आदरणीय रामनाथ जराड साहेब, उपाध्यक्ष बनकर साहेब, प्रदेशाध्यक्ष ढेबे साहेब आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज शिर्डी येथे पुढील अधिवेशन केव्हा कसं घ्यायचं, कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं या बाबतीमध्ये जी आज मीटिंग उपाध्यक्ष यांनी आमची आज इथं ठरवली होती, त्याबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि त्या प्रत्येक जबाबदारीचं पालन आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे करणार आहोत आणि जे अधिवेशन आहे, पत्रकारांचं जे संमेलन आहे, जी कार्यशाळा आहे ती अत्यंत यशस्वीरित्या पार पडू असं मी आज आमच्या राष्ट्रीय टीमला मी आश्वासन देतो। नमस्कार, मी गुलाब वाघ, मराठवाडा अध्यक्ष पत्रकार सेवा संघ। शिर्डीत ज्याचे लागतील पाय त्याचे टळतील सर्व पाय या उक्तीप्रमाणे संपूर्ण पत्रकार सेवा संघाचं राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथे होत आहे। त्यामुळे शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनास मी मराठवाडा प्रमुख म्हणून जी पण काही मदत लागेल ती पूर्णपणे संघाला करायला तयार आहे। आत्तापर्यंत मराठवाड्यामध्ये जे कार्यक्रम घेतले त्याला पूर्णपणे पाठिंबा आणि जी साथ आहे ती मराठवाडा पत्रकार सेवा संघाने दिली आहे। आदरणीय जराड सर असतील, बनकर सर असतील किंवा विकास सर असतील, सर्वांनी राज्य कमिटीने आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे। आपण अनेक पुरस्कार त्यावेळी वेळ दिले होते आणि शिर्डी येथे पावनभूमीमध्ये जो कार्यक्रम राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांचं होणार आहे त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंना मी आवाहन करतो की शिर्डी येथे जास्तीत जास्त पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाला 4 चांद लावे, शिर्डीमध्ये 4 चांद लावे अशी विनंती करतो। जय महाराष्ट्र, जय शाही। शिर्डीमध्ये 2025 आणि 26 या वर्षातील जे आमच्या पत्रकार सेवा संघाचं राष्ट्रीय अधिवेशन आहे त्या विषयाची सविस्तर चर्चा झाली। राज्य कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, उपसचिव, संघटक या सर्वांनी आम्हा सर्व पत्रकारांना अतिशय योग्य मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं हे अधिवेशन घेण्याचं जे मूळ कारण आहे ते आमच्या अध्यक्ष साहेबांचं किंवा राज्य कमिटीचा मुख्य उद्देश आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी लोक समाजसेवेसाठी आपलं बलिदान व्यक्त करतात परंतु त्यांना कोणताही पत्रकार असेल किंवा शासन आहे त्यांची दखल घेत नाही, ते प्रसिद्धीपासून वंचित राहतात, अशा त्यांच्या सखोल कामाची चौकशी करून आमचा पत्रकार सेवा संघ 25 ते 30 लोकांना शिर्डी या पावन साईनगरीमध्ये बोलवून त्यांना एक प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम आमचा संघ करतो आहे आणि ही जबाबदारी आमच्या संघातील प्रत्येक सदस्याची आहे। आमच्या संघातील प्रत्येक सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि हा राज्यस्तरावर घेऊन जाण्यासाठी त्याच्यासाठी साम दाम दंड भेद आणि सोबत जे काही लागेल
ते सगळं आमच्या संघातील प्रत्येक सदस्य देण्यासाठी तयार आहे. त्यासाठी मीही माझी जबाबदारी समजून या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जे आम्ही राष्ट्रीय अधिवेशन घेत आहोत, या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातून किमान 1000 पत्रकार या ठिकाणी उपस्थिती लावत आहे आणि त्यांच्या दृष्टीनं हा कार्यक्रम अतिशय राष्ट्रीय होत आहे. तरी या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून सर्वांना विनंती करतो. आज आमच्याबरोबर महाराष्ट्रातून 4 विभागाचे 4 अध्यक्ष आले. संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत झाली. आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय नारायणजी ढेबे सर या ठिकाणी आले. त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं. मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. मी आलेल्या सर्व टीमचे आभार व्यक्त करतो आणि एक संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी पुन्हा सर्वांना विनंती करील की आज आपण जसे या ठिकाणी आलात, आपण या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहा, ही मी आपल्यासमोर नम्र विनंती करतो. मी मारुती चौधरी, जिल्हा संघटक, अहिल्यानगर. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे मोठा एक अधिवेशन होत आहे आणि त्या अधिवेशनाची जबाबदारी माझ्यावर असेल किंवा सर्व सर यांच्यावर असेल. फार मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्यातील जे काही लोक आहेत, चांगल्या प्रकारे ज्यांनी समाजामध्ये काम केलं आहे, त्यांना जास्तीत जास्त कसे पुरस्कार आमच्या संघटनेच्या मार्फत देता येतील हा आम्ही प्रयत्न करू. आणि या ठिकाणी मी आमच्या ज्यावेळेस अधिवेशन असेल त्यावेळेस आम्ही आपल्याला निमंत्रित करणार आहोत. आपण सर्व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या आमच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी जिल्हा संघटक म्हणून विनंती करतो. नमस्कार, मी राजेंद्र वनकर. प्रथमतः पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यातील माझ्या शब्दाला मान देऊन अगदी कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र राज्यभरातून जे माझे पत्रकार बंधू शिर्डी नगरीमध्ये उपस्थित राहिले त्यांचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो. तर यापूर्वी अधिवेशन झालेले आहे आणि आगामी काळामध्ये जसं इतर मान्यवरांनी सांगितलं, खरोखर समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करतात अशा व्यक्तींचा गौरव करणं हे पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचं कर्तव्य आहे. आणि ते एक व्यक्ती आम्ही असे शोधलेले आहे का त्यांचं कार्याचं वर्णन करणं सोपं नाही. म्हणजे 7 समुद्रापार त्यांचं प्रसिद्धी जावी असं त्यांचं कार्य आहे आणि असे मान्यवर आम्ही सिलेक्टेड केलेले आहे या पुरस्कारासाठी. ते तुम्हाला त्या अधिवेशनामध्ये दिसेलच. हा कार्यक्रम फक्त पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मर्यादित असा समजू नका. हा संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्रामाणिक निष्ठावंत पत्रकार आहे त्यांच्यासाठी आहे. कारण कार्यक्रमाचं स्वरूपच असं आहे का पुरस्कार जे मान्यवरांना पुरस्कार द्यायचे आहेत ते पुरस्कार दिल्यानंतर कार्यशाळा होणार आहे का जे नवोदित पत्रकार आपण अनेक माध्यमात काम करत असताना त्यांना माहिती नसते पत्रकारिता कशी करावी, तर त्या कार्यशाळेच्या माध्यमातून भविष्यात आपण कशी वाटचाल करावी हे मार्गदर्शन मान्यवर करतील. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत असे तज्ज्ञ मार्गदर्शक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण नक्कीच उपस्थित राहा. हा कार्यक्रम पुन्हा एकदा सांगेल, हा संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कोणती संघटना आम्ही असं समजणार नाही की पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रातीलच पत्रकारांनी या कार्यक्रमात यावं, तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो.